नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे याचीवर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर पुणेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। BMS BHMS या कोर्ससाठीचा ऑल इंडिया कोटा तसेच स्टेट कोटा दोन्हीसाठीची सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे CTCL मार्फत। आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रायव्हेट BMS कॉलेजचा राऊंड 3चा काय कट ऑफ आलेला आहे, त्याचप्रमाणे स्ट्रे वॅकन्सी राऊंड होईल का, राऊंड 4 मध्ये तुमचा नंबर लागेल का, या बऱ्याच गोष्टीवर आपण त्या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला पॉईंट मी या ठिकाणी आताच तुम्हाला क्लिअर करतो की स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हणजेच ज्याला आपण राऊंड 4 असं म्हणतो, तर हा राऊंड त्या ठिकाणी 100% दरवर्षी होत असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिंता करू नये। त्याच्यानंतर राऊंड 4 मध्ये कोणाचा नंबर लागेल, तर आता मी राऊंड 3चा तुम्हाला जो कट ऑफ सांगणार आहे, या कट ऑफपेक्षा किती कमी कट ऑफ जाऊ शकतो हे व्हिडिओच्या शेवटला सांगतो, कारण तुमच्या कॅटेगरीचा किती कट ऑफ गेला ते तुम्हाला त्या अगोदर माहीत असणं गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, एक दिवस अगोदर, मला वाटतं 1-2 दिवस अगोदर आपण एक एक्सपेक्टेड BMS कट ऑफ काय जाऊ शकतो यावर व्हिडिओ बनवला होता आणि हे सुद्धा सांगलं होतं की मी जो हा काही कट ऑफ सांगणार आहे यापेक्षा डाऊनच कट ऑफ जाण्याची शक्यता आहे। हा मी तुम्हाला सेफ स्कोअर त्या ठिकाणी सांगत आहे। तर आपलं प्रेडिक्शन किती खरं ठरलं हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तो PDF मी तुम्हाला या ठिकाणी आता दाखवतो। तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता तो PDF। आपण सांगलो होतं 310 पर्यंत, OBC साठी 310 किंवा 9च्या दरम्यान, NTD साठी, NTC कॅटेगरीसाठी किती, आणि SBC साठी 298 ते 95 दरम्यान होऊ शकतो, SC साठी 307 ते 304। तर हा आपण त्या ठिकाणी एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितला होता। 1-2 दिवसापूर्वी आपण व्हिडिओ सुद्धा अपलोड केला होता आणि सांगितलं होतं या कट ऑफपेक्षा त्या ठिकाणी कमीच कट ऑफ जाईल, आणि कमीच कट ऑफ गेलेला आहे 1-2 मार्काने, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तर राऊंड 3चा ॲक्च्युअल किती कट ऑफ गेला तर आपण या ठिकाणी बघूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, 85% स्टेट कोटा प्रायव्हेट BMS कट ऑफ राऊंड 3। तर प्रायव्हेट BMS कट ऑफ किती गेलेला आहे राऊंड 3 साठीचा ते आपण बघणार आहोत। ओपन कॅटेगरीचा, आता हा जो मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे हा त्या ठिकाणी जनरल कोटाचा कट ऑफ असणार आहे, वुमन कोटाचा नाही। वुमन कोटाचा कट ऑफ जनरलपेक्षा जास्त किंवा एखाद्या मार्कानं कमी असू शकतो, फारसा बदल त्या ठिकाणी येत नाही, एखाद्या कॅटेगरीसाठी येऊ शकतो। तर ओपन कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे हा 306 त्या ठिकाणी गेलेला आहे। 4,25,031 असा या शेवटच्या लागलेल्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता, आणि कॉलेज भेटलेला आहे CS आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल देवराई गोंदिया। OBC कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी 4,27,311 या ऑल इंडिया रँकवर लागलेला असून 306 स्कोरवर या विद्यार्थ्याचा नंबर लागलेला आहे, आणि कॉलेजसुद्धा CS आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल देवराई गोंदिया हेच कॉलेज भेटलेलं आहे। त्याच्यानंतर NTD कॅटेगरी, आता NTD कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे, जर NTD कॅटेगरीसाठीचे जे काही सीट व्हॅकंट होते, म्हणजे त्यांच्या कोटाचे जे काही सीट आपण जर कन्सिडर केले, तर हा कट ऑफ ओपनपेक्षा तुम्हाला जास्त दिसू शकतो। ओके, आता बारकाईन अनालिसिस बऱ्यापैकी केलेलं आहे, होऊ शकतं चुकू शकतं, जर चुकलंच तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, परंतु बारकाईनच आपण केलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, NTD कॅटेगरीचा जरी कट ऑफ, म्हणजे ज्या विद्यार्थ्याच्या नावासमोर NTD आलेला आहे NTD, तर हा कट ऑफ तुम्हाला हाय दिसेल, परंतु विद्यार्थी मित्रांनो, सर्व रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचं सीट घेऊ शकतात। त्यामुळं जरी तुमच्या कॅटेगरीचं कट ऑफ ओपनपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही तुमचा कट ऑफ काय कन्सिडर करायचा आहे, ओपनचा। आता समजा हा जो कट ऑफ, समजा आता असं कन्सिडर करू 307 गेला समजा, तर तुम्ही ओपनचा कट ऑफ घ्यायचा, तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ घ्यायचा नाही। त्याचं कारण म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहे ते ओपन कॅटेगरीचं सीट घेऊ शकतात। तर NTDचा आपण कन्सिडर केलेला आहे 306। त्याच्यानंतर NTC कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी 4,26,249 ऑल इंडिया रँकवर लागलेला असून 306 याच स्कोरवर त्या ठिकाणी लागलेला आहे, आणि CS आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल देवराई गोंदिया हे कॉलेज या ठिकाणी अलॉट झालेलं आहे। त्याच्यानंतर SBC कॅटेगरी, आता SBC कॅटेगरी 295 ते 97च्या दरम्यान प्रिडिक्शन दिलेलं होतं। ओके, हा कट ऑफ त्या ठिकाणी 301 पर्यंत आलेला आहे, आणि CS आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल हेच कॉलेज भेटलेलं आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी VJ कॅटेगरी, आता VJ कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे हा 303 पर्यंत गेलेला आहे, आणि कॉलेज भेटलेला आहे सोमा आयुर्वेद कॉलेज चंद्रपूर। त्याच्यानंतर NTB कॅटेगरी, आता NTB कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी 4,51,000 या ऑल इंडिया रँकवर लागलेला असून 297 कट ऑफ या कॅटेगरीचा गेलेला आहे। सोमा आयुर्वेद कॉलेज चंद्रपूर हे कॉलेज या विद्यार्थ्यांना भेटलेलं आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी SC कॅटेगरी, आता SC कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे हा 305 पर्यंत आलेला आहे। 306 आपण त्या ठिकाणी मला वाटतं प्रेडिक्शन केलेलं होतं।
तर SC कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे हा 4,29,067 या ऑल इंडिया रँकवर शेवटचा विद्यार्थी लागलेला आहे आणि 305 स्कोअरचा हा विद्यार्थी होता आणि ज्या विद्यार्थ्याला CS आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल देवराई गोंदिया हे कॉलेज भेटलेलं आहे. ST कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी 249 या स्कोअरवर लागलेला असून या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता 6,04,913 आणि कॉलेज भेटलेलं आहे CS आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल देवराई गोंदिया. तर हा कट ऑफ या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे राऊंड 4, ज्याला आपण स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 असं म्हणतो. स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 म्हणजेच राऊंड 4, नाव वेगळे आहेत. आता बरेच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे स्ट्रे वॅकन्सी राऊंडला स्कॉलरशिप येते का? तर 100% ते चिंता करू नका. तर स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1मध्ये म्हणजे राऊंड 4मध्ये किती सीट व्हॅकंट राहतात याच्यावर नेक्स्ट राऊंडचा कट ऑफ त्या ठिकाणी डिपेंड असणार आहे आणि न्यू कॉलेज येतील का याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी कट ऑफ डिपेंड असणार आहे. तर आत्ताची जी कंडिशन आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगू इच्छितो की राऊंड 4मध्ये न्यू कॉलेज येण्याची शक्यता कमी आहे. न्यू कॉलेज कारण ऑलरेडी जवळपास 15 कॉलेज आलेले आहेत, नवीन कॉलेजची शक्यता कमी. आणि सीट किती व्हॅकंट राहतील तर मागच्या काही वर्षाचा आपण जर एक्सपिरियन्सचा यूज केला तर कुठंतरी 200च्या आसपास सीट व्हॅकंट राहू शकतात. आणि जर हीच कंडिशन राऊंड 4मध्ये राहिली तर हा जो कट ऑफ आहे हा त्या ठिकाणी 3 ते 4 मार्कपर्यंत कमी होऊ शकतो, फारसा बदल होणार नाही. जर 200पेक्षा जास्त जर सीट व्हॅकंट राहिले आणि नवीन कॉलेजेस ॲड झाले तर हा कट ऑफ मात्र त्या ठिकाणी कमी होऊ शकतो. पण कमी किती होऊ शकतो स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा कट ऑफ? जर या सीट समजा आता 300 राहिल्या, नवीन एखादं कॉलेज आलं 100 सीटचं तर 400 सीट होतील. ओके, तर 400 सीट व्हॅकंट राहिल्या तर जवळपास 5 मार्कापर्यंत किंवा 7 मार्कापर्यंत कट ऑफ खाली येईल. म्हणजे BMSचा काय कट ऑफ जाऊ शकतो राऊंड 4चा एक तुम्ही अंदाज लावू शकता. म्हणजे असं नाही होणार की डायरेक्ट आता ओपन कॅटेगरीचा 306 कट ऑफ गेलेला आहे, हा 306वरून डायरेक्ट 280 येईल. तर याची शक्यता नाहीच आहे जवळपास, कारण त्यासाठी स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1मध्ये किंवा राऊंड 4मध्ये खूप साऱ्या सीट व्हॅकंट असणं गरजेचं आहे, तेव्हा कुठं कट ऑफ कमी होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता राऊंड 3चा कट ऑफ प्रायव्हेट BMS कॉलेजचा 85% स्टेट कोटाचा. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडून काउन्सिलिंग जॉईन केलेली होती, एका राऊंडची असेल किंवा ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या कॉलेजचं नाव, विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे व्हॉट्सअपला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यानं स्वतःचा फोटो आणि कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजचं नेम आम्हाला त्या ठिकाणी पाठवायचं आहे. तुमचा अभिनंदनचं जे काही बॅनर आहे ते आपण बनवून ग्रुपवर सोडू, त्याचप्रमाणे यूट्यूबवर सुद्धा त्या ठिकाणी टाकणार आहे. तर जे विद्यार्थी आमच्याकडे जॉईन होते अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या नंबरवर पाठवायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला नसेल त्या विद्यार्थ्यांनी राऊंड 4मध्ये त्यांचा नंबर लागेल का, त्याचप्रमाणे राऊंड 4चा काय कट ऑफ जाऊ शकतो किंवा आमच्याकडे एका राऊंडची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे. घाबरून जाऊ नका, प्रॉपर गायडन्स त्या ठिकाणी तुम्हाला भेटेल. आणि राऊंड 4मध्ये ज्यावेळेस आपण एका राऊंडची काउन्सिलिंग त्या ठिकाणी ज्यावेळेस आमच्याकडे जॉईन करतील, राऊंड 3पेक्षा राऊंड 4मध्ये काय बेटर त्या ठिकाणी देता येईल त्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि मागच्या राऊंडमध्ये झालेले चुका कशा टाळता येईल त्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.